हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघितलं असाल माझे लॉंग व्हिडिओ डिलीट झाले, माहीत नाही कशामुळं झाले ते. तर मग आता हा पहिला माझा लॉंग व्हिडिओ आहे. तर आम्ही तयारी वगैरे करून निघालो. आज आम्हाला किराणा घ्यायचा होता महिन्याचा, आणि रोशनीला काही कपडे वगैरे घ्यायचे होते डेली यूजसाठी, आणि बाबूसाठी स्वेटर वगैरे. तर त्यासाठीच आम्ही निघालो. म्हटलं चला एकटीला काय पाठवायचं, आपणही जाऊ सोबत. आणि मला पण काही स्किन केअरचं सामान घ्यायचं होतं, त्यासाठीच निघालो. आणि ऊन बघू शकता. आणि गावातून आता पायी चालत बस स्टॉपवर जाणं आहे, कारण की तिथं रिक्षा आला होता, रिक्षामध्येच आम्हाला जायचं आहे. बघू शकता. आणि इथं हे आहे बस स्टॉप, शाळा आहे झेडपी, आणि तिथंच रिक्षा आला होता. आम्ही स्पेशल रिक्षा केला, कारण की आम्ही किराणा 5-6 महिन्याचा एकदाच भरतो, परत परत जात नाही. गावाकडं काही हे नसतं, शहरामध्ये सर्वच वेळेवर भेटतं, पण गावामध्ये सर्व गोष्टीची सोय लावावं लागतं. आणि निघालो आता रिक्षा करूनच. आमच्यासोबत भाऊ पण होता. त्याला पण वायफायचं कनेक्शनसाठी हे जायचं होतं. आणि हे बघा आमचं पिल्लू, दोन्ही पण पिल्ले आहेत आणि झोपेतून उठलेले आहेत ते आता. आणि झोप झाली निवांत. आणि वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. आणि शेतं बऱ्यापैकी पिकं चांगली आहेत यावर्षी, पण पावसानेच थोडा मार खाला. आणि स्किन डल झाली आहे, माहिती नाही कशामुळं झाली, ते काही समजत नाही आहे मला काय प्रॉब्लेम झाला ते स्किनला. आणि बघू शकता पिकं. आणि त्यामुळंच मला खेड्यातलं वातावरण खूप आवडते, कारण की इथं मोकळी हवा, मोकळा श्वास. नंतर पोहोचलो आम्ही डोणगावमध्ये. पाऊस तर नव्हता, पण आता काय माहिती थोड्या वेळात वातावरण तर वाटत आहे थोडंफार. पाऊस असा आहे की कधी पण येतो आणि कधी पण जातो. पण काही नाही, आम्हाला एकाच ठिकाणी किराणा घ्यायचा आणि कपडे वगैरे. तर काही जास्त काम नाही एवढं, 1-2 तासामध्ये होऊन जाईल. आणि रोडची अवस्था बघू शकता किती हे झाली बेकार. आत्ता काम झालेलं आहे रोडचं, पण काही नाही, काहीच दिवस टिकलेला नाही तो रोड. यामुळं जास्त ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. हे बघू शकता किती गटर्स असते आजूबाजूला. त्यानंतर किराणा घ्यायला आलो. इथं शॉपिंगमध्ये लिस्ट करून आणली होती, भावाच्या हाती होती लिस्ट. आणि आम्ही सर्वजण शोधत होतो सामान. आणि माझ्या अर्णवचं काही नाही, फक्त इथं खेळणी शोधायचं चालू होतं. आणि माझं चालू होतं, तो म्हणतो होता आई मॅगी घे. म्हटलं नको बाबा, इतक्या ॲड्स आल्या त्या मॅगीवरती, इतके काही काही प्रकरण झाले त्याच्यामुळं. म्हटलं मॅगी तर मी सहसा त्याला देतच नाही आता. आणि भरपूर सामान बघितलं, ज्याला जे बघायचं, जे जे प्रत्येकाला सांगितलं. आणि पटापट सामान घेऊन झालं आमचं. मी इथं स्किन केअरचं थोडं कॉस्मेटिक हे ते बघत होती, थोडे क्लचर वगैरे. पण एवढे काही आवडले नाही. जे मला लोकल शॉपमधून जास्त आवडतात तिथूनच घेते मी, अशा मॉलमधून या शॉपिंगमधून घेत नाही. नंतर रोशनीचं पण सामान घेऊन झालं. आणि बाबूला आणि तिला म्हटलं तुम्ही रिक्षामध्ये बसा, उगाच फिरू नका. आणि मला ना असं गळा खूप कोरडा कोरडा वाटत होतं, म्हटलं बाहेरचं पाणी प्यायचं नाही. आणि त्याच्यामुळं मी हे ना बटरस्कॉच मिल्क आणलं होतं. एवढं काही टेस्ट नव्हतं, पण एवढं वाईटही नव्हतं. त्याच्यानंतर आलो इकडं. आता म्हटलं थोडं इथं थांबू. आम्हाला सोनाराच्या दुकानात पण जायचं होतं, आमच्या बाबूसाठी काहीतरी घ्यायचं होतं, थोडं छोटी मोठी वस्तू. भाऊ म्हटला मी जातो, तुम्ही रिक्षामध्येच थांबा. मग ते दोघं भाऊ चालले गेले. आणि आम्ही थोडं थांबलो ते येईपर्यंत. आणि हे बघा, हे गाडीचं सेट घेतला ना, हा आम्हाला 350 रुपयाला पडला. मजबूत गाड्या आहेत, पण माझा अर्णव किती दिवस ठेवतो आणि किती नाही याचा तर काही पत्ता नाही. आणि ही एक डोलजर आहे का JCB आहे का दबई आहे मलाही माहीत नाही. ही स्पेशल वेगळी 150 रुपयाची घेतली. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबून आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो. आज तर कपड्याच्या दुकानामध्ये काहीच गर्दी नव्हती, नाही तर या दुकानामध्ये एवढी गर्दी राहते ना. आम्ही इथं नेहमी येतो. आणि आमचं पिल्लू कसं बघतोय बघा, त्याला आता थंड वाटतंय ना, तर त्याला करमत आहे, बघत आहे इकडे तिकडे. त्याची धडपड आहे की मला खाली सोडा खेळायला. त्याच्यानंतर मग त्याच्या आईने त्याला असं खाली टाकलं. मस्त खेळत होता. आणि नेहमीचे ओळखीचे इथं दुकानातले, त्याच्यामुळे माझा अर्णव पण इथं खेळत होता. तिला म्हटलं पटापट कपडे बघ, तुला काय घ्यायचं काय नाही. आणि मी निवांत आराम करत बसली. अजिबात दुकानमध्ये गर्दी नव्हती, आम्हीच होतो. त्यानंतर लाईट पण गेली. कपडे बघता बघता तिने तिचे कपडे घेतले मग. आणि मग इथं आमच्या लायना बाबूसाठी शूज बघत होतो, तेही घेतले. एक स्वेटर घेतलं त्याला, थंडी आता वाढेल समोर, मग परत परत कोण येईल, दूर यावं लागतं आम्हाला 20 किलोमीटर. त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच घेऊन घे काय घ्यायचं त्याला. मग थोडा वेळ इथं झाला. हे आर्नवसाठी एक नाईट ड्रेस बघितला, पण त्याला काही आवडला नाही आणि त्याच्या साईजचा नव्हता पण. आणि पिल्लू कटाळं होतं खेळून खेळून, तर त्याला थोडं उचलून घेतलं. तर त्याची धाव होती की ते फोन पण मला दे. आणि खरंच त्रास नाही देत हा. आता माहिती नाही मोठा झाल्यावर कसं होईल, पण मजा करतो बाहेर गेल्यावर. त्याला मोकळं वातावरण खूप आवडतं.
त्यानंतर सर्व आवरून आम्ही निघालो रिक्षामध्ये. एका ठिकाणी म्हटलं आता पाणीपुरी खाऊ, पण पाणीपुरीवाला आहे की नाही काय माहिती, बघू. आणि बघितल्यावर मग खावं म्हटलं. इतकी काही टेस्टी नसते, मला अकोल्याची पाणीपुरी जास्त आवडते. जर कोणी अकोला साईडनं माझे व्हिडिओ बघत असतील ना, तर साईनाथ पाणीपुरी मला तर वाटते जगातली बेस्ट आहे ती. आता बाकीच्यांना तर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि याच्यासाठी शेवपुरी घेतली होती. तो रिक्षामध्ये बसून खात होता आणि बराच वेळ गेला आमचा. आम्ही उशिराहीच घरून उशिरा निघालो होतो, पण झालं आमचं काम सर्व व्यवस्थित. याचं पाणीपुरी शेवपुरी खाणं चालूच आहे. म्हटलं खाऊ दे याला. आणि तेवढ्यात आम्हाला मध्येच पाणी चालू झालं. घरी फोन केला तर आई बोलली की इकडं पाऊस नाही, इकडं कडक ऊन पडलं. मध्येच इतका पाऊस सुरू झाला ना अचानक, बघू शकता तुम्ही. आणि या काकाला रिक्षा काही व्यवस्थित चालवता येत नव्हती, म्हणजे ते नवीन होते. त्यानंतर घरी आलो, इतका सारा पसारा काढला होता किराण्याचा. हे बघा 2 बॅग भरून आणल्या होत्या आम्ही किराण्याच्या. 3-4 महिन्याचा किराणा आणतो आम्ही, कारण की परत परत आई पप्पाला जायला होत नाही ना, आई जात नाही मला, नाहीतर मग भाऊलाच आणावं लागतं किराणा. ते भरून घेतला, स्वयंपाकाची तयारी केली. आणि वातावरण बघू शकता पावसाचं आहे, पण इकडं काही पाऊस पडला नाही, पाऊस तिकडंच पडला. त्याच्यानंतर मग हे आमच्या घरच्या पाठीमागचं वातावरण बघू शकता आणि खूप छान आहे, करमतं इकडं मला. थोडा वेळ इथं व्हिडिओ शूट केला. हे बघ मिरच्या पण खूप आल्या झाडाला, मग म्हटलं चला. गॅस पण आला, आज सगळ्या गोष्टी सोबतच झाल्या. त्यानंतर मग लगेच इकडं मी भात बनवला, कढी बनवायला ठेवली आणि रोशनी म्हणे मी चपात्या बनवून घेतो, कारण माझ्या अर्णवला कढी भात खूप आवडतं. तो पोटभर जेवतो आणि त्याने झाल्याबरोबर पोटभर जेवण केलं. आणि दुसरी पण भाजी बनवली होती, दोडक्याची डाळ दोडका. त्याच्यानंतर भाऊ गेला होता टेकळं आणायला. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे टेकळंच म्हणतात. थोडेच भेटले होते त्याला, पण त्याला ही भाजी खायची होती. त्याच्यानंतर मग ही भाजी पण त्याला करून दिली. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी परत तो टेकळायला गेला आणि परत इतके सारे घेऊन आला ना. आमच्या इकडच्या लोकांना खूप आवडते, पण मला नाही आवडत हे. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात किंवा तुम्ही खाता की नाही तेही सांगा. मला मेहंदी लावायची होती, बरेच दिवस झालं पेंडिंग राहिलेलं काम होतं. मेहंदी वगैरे लावली आणि आज थोडी वेगळी मेहंदी लावली. सांगेलच तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कोणती लागली. चांगला जर रिझल्ट असला तर. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. चला मग आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.